शिवसेना गटाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पहिला दौरा कोल्हापूरचा केला. रंकाळ्याला त्यांनी व्हिजिट मागितली. रंकाळ्यावर गेल्यानंतर ते रंकाळ्याकडे पाहतच उभा राहिले. एवढं मोठं वैभव हे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे. मला जी माहिती आहे ती 10,000 कोटी रुपये दोन्ही वेळच्या ह्याच्यात नुकसान झालं. हे परत होऊ नये यासाठी 3200 कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प हा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतला. कोल्हापुरात देखील तसेच तलाव आहेत, याचं संवर्धन जतन झालेलं नाही आणि त्यामुळं यात 64 हेरिटेज प्रॉपर्टी कोल्हापुरातल्या आहेत. त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी शासनानं ते दत्तक घ्यावे. तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं चांगले कर्मचारी जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे करतील आणि जी काही अडचण होती, वॉर्डमध्ये लोक कामाला नाही आहेत, अधिकारी टेक्निकल स्ट्रॉंग असणारे नाही आहेत, हे आता या अडचणी दूर होतील आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचा मार्ग या सेवा नियमावलीमुळे या ठिकाणी खुलला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो. दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी. मालणकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व. छत्रपती शाहू महाराज यांची समाधीस्थळ विकसित करणे 9.40 कोटी. हे देखील आपल्याला माहित आहे की हे नियमात अडकलं असताना एक दौऱ्यावर आल्यानंतर सन्माननीय संसदेचे शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना लक्षात आलं. त्यांनी तातडीनं सामाजिक न्याय विभागाच्या भांगे साहेबांना फोन केला आणि सांगितलं की नियमात बदल करा. छत्रपती शाहू महाराजांच्या नावचं हे समाधी स्थळ असताना नियम कुठले काढले, नियम कोणासाठी आपण करायचे, आणि त्यांनी एका दिवसात नियम बदलला आणि हे पैसे दिले. त्याचबरोबर रंकाळ्यासाठी मला आठवतंय की सन्माननीय तत्कालीन नगरविकास मंत्री 2019च्या निवडणुकानंतर ज्यावेळेला नगरविकास मंत्री आणि शिवसेना गटाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पहिला दौरा कोल्हापूरचा केला. आणि त्यावेळेला देखील याकडे केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये देखील आलो. त्यावेळी साहेब बलकोडे मॅडम होत्या. रंकाळ्याला त्यांनी व्हिजिट मागितली. रंकाळ्यावर गेल्यानंतर ते रंकाळ्याकडे पाहतच उभा राहिले. एवढं मोठं वैभव हे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे. यासाठी काहीतरी केलंय म्हणजे 10 कोटी रुपये त्या ठिकाणी तातडीनं दिले आणि मग त्याची सुशोभीकरणाची सुरुवात झाली. आणि 2024ला ऑक्टोबरच्या निवडणुकीच्या अगोदर त्यावेळी देखील तेच मुख्यमंत्री असताना 5 कोटी रुपये त्यांनी फाउंटनसाठी दिले. ह्या फाउंटनचं उद्घाटन होतंय. तर त्याचबरोबर MRDP प्रोजेक्ट अंतर्गत जो कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला 2019 आणि 21ला पूर निर्माण झाला, हजारो कोटी नुकसान झालं. आणि या नुकसानीमध्ये म्हणजे मला जी माहिती आहे ती 10,000 कोटी रुपये दोन्ही वेळच्या ह्याच्यात नुकसान झालं. हे परत होऊ नये यासाठी 3200 कोटीचा पूर नियंत्रण प्रकल्प हा वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतला. हे सगळं होत असताना याला तितकीच साथ तत्कालीन अर्थमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याला आपण जे म्हणतो कळस चढवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अनेक गोष्टी कोल्हापूरसाठी केल्या. आता शक्तीपीठ महामार्ग आहेच, हद्दवाढीचा शब्द आपल्याला मिळालेला आहे, निश्चित तुम्ही करून घेणार. त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की अंबाबाई तीर्थक्षेत्रासाठी 1500 कोटी रुपये देण्यात आले. खंडपीठाचं जे काही सर्किट बेंच आपल्याकडे आलं त्याचा किती मोठा फायदा आज कोल्हापुरात झालाय आपण पाहतोय. पोलीस आयुक्तालयाची आपण मागणी केलेली आहेच आणि या सगळ्या गोष्टी होत असताना 9 तारखेला आपण त्याचं उद्घाटन करतोय. याचा मला या ठिकाणी निश्चितपणे सार्थ अभिमान वाटतोय. आणि आपण सर्वजण नेहमीच आपल्या सर्वांचं सहकार्य तर आहेच. खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये कोल्हापूर शहरातले रस्ते तरी खराब आज आपल्याला दिसत असतील. त्याची कारण आहेत. 2019 आणि 21ला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पुढच्या काळामध्ये कोल्हापूर शहरातले रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे असावेत. आणि त्याचबरोबर 1998 साली जो आपला डीपी जो प्रसिद्ध झालेला आहे त्यातले रिंग रोड असतील, त्यातले बीपी रोड असतील, त्यातले पार्किंग स्लॉट्स असतील किंवा त्यामध्ये जे काही ओपन स्पेसेस ताब्यात गेले जातात सन्माननीय आयुक्तांनी सुरू केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ताब्यात घेऊन हद्दवाढ करून कोल्हापूर शहराला अंडरपास, ओव्हरब्रिज या माध्यमातून वाहतुकीचं जे काही आता अडचण आपल्याला सुरू आहे ती सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास करत असताना स्थानिक नागरिकांना त्याचा फारसा त्रास न होता हा विकास झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यासाठी
आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना यामध्ये मागणी करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जर कुठला मुद्दा असेल माझा या दौऱ्यातला, तर मी सन्माननीय साहेबांशी पण बोललेलो आहे की ज्या पद्धतीनं उदयपूर, जयपूर, जोधपूर ही जी राजवाड्यांनी शहरं विकसित केली, यामध्ये हेरिटेज प्रॉपर्टी सगळ्या आहेत. आणि या हेरिटेज प्रॉपर्टीचं जतन, संवर्धन, त्याचबरोबर तलाव आहेत. तलाव आपण उदयपूरला लेक सिटी म्हणतो, कोल्हापुरात देखील तसेच तलाव आहेत. याचं संवर्धन, जतन झालेलं नाही. आणि त्यामुळं या 64 हेरिटेज प्रॉपर्टी कोल्हापुरातल्या आहेत, त्याचं जतन, संवर्धन करण्यासाठी शासनानं ते दत्तक घ्याव्यात. म्हणजे दत्तक घ्याव्यात इन द सेन्स त्याला मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, तलाव मोठ्या प्रमाणात करावे की जेणेकरून देशामध्ये ज्या पद्धतीनं उदयपूर, जयपूर, जोधपूर हे नाव घेतलं जातं, त्या पद्धतीनं कोल्हापूर हे आपण एक नवीन सिटी अस्तित्वात आणू शकतो. मग त्यामध्ये अम्युजमेंट पार्क असेल, आपल्याला माहित आहे शाश्वत विकास परिषदेच्या माध्यमातून आपण मोठी परिषद या ठिकाणी घेतली आणि त्यावर आपण काम करतोय. आज मित्रा या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरकडं निश्चितपणे शासनाचं लक्ष आहे. हे करत असताना काल रात्री मला 12:30ला एक जार प्राप्त झाला. अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे जी गेल्या अनेक दिवसांमध्ये जो काही आपल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर, कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा लोड होता, यासाठी गेली 2 वर्ष यासाठी देखील सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना मी प्रयत्नाला सुरुवात केली. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या. त्यावेळेला माझी आणि आयुक्त साहेबांची देखील या संदर्भात मी साहेबांना परवा फोन करून सांगितलं, साहेब शेवटी सही झाली, आपण यातनं सुटलो मुंबईला लास्ट ट्रिपला. आणि ती 8 दिवसापूर्वी आपल्याला सही झाली, त्याला जी.आर काल प्राप्त झाला. आणि त्यामुळं जो लोड होता अधिकाऱ्यांच्या होता, आपण बघा काम करत असताना कुठलाही अधिकारी असो, कुठलाही कर्मचारी असो, हा देखील माणूसच आहे. प्रत्येक वेळेला त्यांच्यावर दोष आणि दोषारोप करण्यापेक्षा आपण त्यामध्ये त्यांना मदत काय करता येईल हे पाहणं गरजेचं होतं. आणि त्यामुळं 1787 नवीन पदं भरण्याची आम्ही मागणी केली होती. ते 700 पदाला मंजुरी, अजून जी.आर व्यवस्थित वाचला नाही, कारण रात्री 12:30ला मला जी.आर प्राप्त झाला. तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं चांगले कर्मचारी जे काही शासनाच्या नियमाप्रमाणे भरतील. आणि जी काही अडचण होती, वॉर्डमध्ये लोक कामाला नाही आहेत, अधिकारी टेक्निकल स्ट्रॉंग असणारे नाही आहेत, हे आता या अडचणी दूर होतील. आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचा मार्ग या सेवा नियमावलीमुळे या ठिकाणी खुल्ला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. एकंदरीतच मला एवढंच म्हणावं लागेल की महायुती शासन हे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं असणारं हे शासन आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्व करवीरवासियांना विनंती आहे, कारण आपल्याला माहित आहे टोलचं भूत काढण्यासाठी पहिल्यांदा ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी 813 कोटी रुपये IRB कंपनीला दिले. पाप कुणी केलं आणि धुतलं कुणी असा म्हणायचा विषय आला. आणि ते देखील आपण त्यांचा मोठा सत्कार केला त्यावेळी प्रायव्हेट हायस्कूल ग्राउंड. आपल्या सर्वांचंच त्यामध्ये योगदान फार मोठं आहे. मीडियाचं तर फार मोठं योगदान आहे, सर्व NGOचं योगदान आहे, सर्व कृती समित्या आहेत, सर्व पक्ष आहेत. मोठं आंदोलन आपण उभं केलं त्यावेळी त्यांनी 815 कोटी रुपये देऊन कोल्हापूरला त्या संकटातून बाहेर काढलं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिलाय. म्हणजे काही लोक न बोलता काम करत असतात, त्यापैकी हा एक मुख्यमंत्री आहे. त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करवीरवासियांच्या वतीनं झालं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची कार्यपद्धती वेगळी आहे, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची कार्यपद्धती वेगळी आहे. समाजाच्या तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं त्यांनी काम केलं. आज सुनेत्रा वहिनींच्यावर मोठं संकट कोसळलं असताना एक स्त्री महाराष्ट्रासाठी मोठ्या ताकदीनं लढायला उतरलेली आहे. आणि कोणी काँग्रेसचे नेते त्यांनी कशा पद्धतीचा उल्लेख करतात त्यांचा देखील मी आज या ठिकाणी निषेध करतो. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली हे 3 जणांचं सरकार, आपण ट्रिपल इंजिन अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याचा कोल्हापूरला निश्चितपणे उपयोग पुढच्या काळामध्ये होणार आहे. माझ्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून करवीरवासियांना नम्र विनंती आहे की त्यांचं स्वागत कोल्हापूरमध्ये जंगी व्हावं.